बाधित शेतकऱ्यांचा समावेश न मिळाल्याने नांदेड जालना समृद्धी मार्गाचे काम बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी बंद केले. यावेळी मोटो कॉर्नर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गणेश मोहिते, दुसरे मॅनेजर राजेंद्र नवरत्नेसह आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, मित्रमंडळाचे सुभाषराव देसाई यांनी भेट देत याबाबत चौकशी केली असता दुपारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन प्रोजेक्ट मॅनेजर गणेश मोहिते यांनी दिले. तरी व्यंकटराव देसाईंनी काम बंद ठेवा काय म्हणाले पाहूया. हे कंपनी हे कोणती हे काय त्या कंपनीचं मोंटो कार्लो कंपनीचे मॅनेजर होते राणासाहेब. त्यांनी 4-5 दिवसाखाली त्यांना सांगितलं होतं की मला तुम्ही योग्य मोबदला दिलेला नाही पाईपलाईनीचा आणि विहिरीचा आणि देवीचं मंदिर आणि माझ्या जमिनीला कोरडवाहू धरलेलं आहे, याच्याबद्दल माझा मावजा राहिलेला आहे, तुम्ही मावजा द्या, काम चालू करा. ते म्हणले 1 महिन्याखाली त्याला बंद करतो म्हणून मी अशी कल्पना दिली होती. तर त्याच्यानंतर मी आज बंद केलं. तर त्याच्यानंतर आज समजा नवीनच अधिकारी आले, राणासाहेबाचा म्हणले बदली झाली, इथं मोहिते म्हणून आले विदर्भातले कोणतरी, आणि दुसरेच अधिकारी 2-3 आले. म्हणजे प्रत्येक वेळेस अधिकारी बदलतात आणि प्रत्येक जण चर्चा करते आणि 2-4 दिवसाचं काम काय आमचं होणार आहे का महिनाभर म्हणतात आणि पुन्हा काम चालू करू द्या म्हणतात. हे कसा प्रश्न साहेब की जालना नांदेड समृद्धीमध्ये जी जमीन गेली हे मागच्या मे महिन्यामध्ये 5 तारखेला राणासाहेब आणि तहसीलदार गंगावणे सर होते, कोणतरी तहसीलदार, नायब तहसीलदार, हे सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन माझ्यासंग चर्चा केली शेतामध्ये. म्हणजे तुमचं मंदिर बांधून देऊ, चांगलं मोठं मंदिर देऊ, 12 बाय 18चं मंदिर बांधून देऊ, आणि तुमची विहीर आहे त्या विहिरीचं काहीतरी करूता आणि पाईपलाईनचे तुमचे पैसे देऊता, अशा माझ्यासंग चर्चा केल्या. आणि पोलीसचा बंदोबस्त दाखवून 200 पोलीस आणून त्या ठिकाणी त्यांनी माझ्याकडं बळजबरीनं माझा ताबा घेतला जमिनीचा. त्याच्यानंतर मी त्याला सातत्यानं प्रयत्न करालो. जे कलेक्टर येतात, जे येतात ते येतात, ते प्रत्येकजण असंच बोलतं. आणि माझा कुठला आतापर्यंत जमिनीचा मावजा, जमीन पाण्याखाली 1990 पासून आहे, ते आतापर्यंत मावजा नाही. माझं लाईट बिल आहे, कोटेशन आहे, गंगेचा परवाना आहे, शंकरराव चव्हाण इस्नपुरी डॅम्प आहे, त्या डॅम्पवरून माझं पाणी आहे, वावरात 7-12 विहीर आहे जगदीश देसाईच्या नावाने 158मध्ये, 205 गटर आलेगावामध्ये हे जमीन, इथं तीसुद्धा जमिनीला पाणी आहे. 1990 पासून पाण्याखाली जमीन आहे. एवढं सगळं करून मी सगळ्याशी बोललो, LTM साहेबाशी बोललो, सगळ्या जे अधिकाऱ्याशी बोललो, माझा कुठला आणखी निकाल लागला नाही, मला 1 रुपया मिळाला नाही. तुमची प्रमुख मागणी काय आता माझी मागणी एकच आहे, माझ्या जमिनीला जी 4 एकर गेली त्या 4 एकरला तुम्ही जे मावजा दिला जमिनी खाली वलायती म्हणून त्याच्याप्रमाणे मावजा द्यावा. दुसरी माझी पाईपलाईन आहे, 2.5 पट मावजा द्यावा माझ्या पाईपलाईनचा. माझी 1400 शेड्याची पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये बाधित झाली 650-700 शेड्या, त्या 700 शेड्याचा 2.5 पटाने मावजा द्यावा, विहिरीचा 2.5 पटाने मावजा द्यावा, मंदिर बांधून द्यावा. एवढा माझी मागणी आहे. राहिलेल्या शेतकऱ्याची जे पाईपलाईन छोट्या मोठ्या शेतकऱ्याच्या राहिल्या त्या 2.5 इंची 3 इंची त्यांच्या धरल्या नाहीत, कोणाचे बोर धरले नाहीत, या पूर्ण तालुक्यामध्ये ज्या वस्तू राहिल्यात त्या समजा शेतकऱ्याच्या धरावं एवढीच आपली मागणी आहे. तोपर्यंत तुम्ही काम बंद होऊ देणार नाही, तोपर्यंत हे कामच होऊ देणार नाही. काम बंद करावं, नाही तर मग आपली तयारी आहे. त्याने कोणाला बोलवायचं बोलवा, कोणाला बोलून मला जेलमध्ये घालावं, पोलीस प्रशासन बोलवा. मागे 200 आणले होते, आता 500 आणा, मला जेलमध्ये घाला आणि काम करून घ्या. माझे लेकरं बाळा येतील उद्या सकाळी. साहेब तुम्हाला पत्रकाराला विनंती आहे, उद्या सकाळी माझे लहान लेकरं 10 बालक त्याच्या नावानं जमीन आहे, ते येतील उद्या सकाळी. त्यांनासुद्धा उद्या सकाळी मी जर मला आज नेलं त्यांनी तर उद्या सकाळी ते येतील आणि त्यांनासुद्धा तुम्ही बाया पोरं सगळे येतील. उद्या आंदोलनामध्ये पुरं गाव उतरल, भोवताले उतरतील. माझी एकच कळकळी, माझी पोट तिडकीनं बोलणं आहे. माझी जमीन गेली, माझी पाईपलाईन गेली, माझी विहीर गेली, मला आणखी न्याय मिळाला नाही. मला न्याय मिळावा सगळ्या अधिकाऱ्याकडून, कर्मचाऱ्याकडून हीच आशेष आहे. FDM साहेबाकडून, सगळ्या अधिकाऱ्याकडून, प्रशासनाला, माझी कंपनीच्या सुद्धा लोकांना माझी विनंती आहे की मला मावजा माझा लवकरात लवकर मला देण्यात द्यावा आणि आपलं काम करायला ठेवा, मला काम करू द्यावा.